जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते, पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही. किंवा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही. तेव्हा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर, जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर, केली तर मी असं म्हणेन हा देशावरती फार मोठा उपकार होईल. आणि जे काही भरकट चाललेलं राजकारण आहे, दिशाहीन चाललेलं जे राजकारण आहे, त्याला कुठेतरी आळा घालता येईल. आणि आज जी तरुण पिढी आहे, नैराश्याच्या वातावरणात चाललेली आहे, तिला अधिकृतरित्याने विचार करायला आणि मार्ग काढायला संधी मिळेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा.